या व्हिडिओमध्ये आपण 10, 13 आणि 14 सप्टेंबर 2023 रोजी TCSने घेतलेल्या तलाठी परीक्षेत विचारलेले सर्व शिफ्टचे जीकेचे प्रश्न बघणार आहोत आणि हा व्हिडिओ या सिरीजमधील शेवटचा व्हिडिओ आहे. आपण आतापर्यंत तलाठीच्या 57 शिफ्टचे जीकेचे प्रश्न 16 पार्टमध्ये कंप्लीट केले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून ते सर्व बघू शकता. येणाऱ्या परीक्षेत याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 1. भारतातील खालीलपैकी कोणते मंत्रालय हे निर्भया निधी अंतर्गत निधीगत प्रस्ताव आणि योजनांचे मूल्यांकन शिफारस करण्यासाठीचे नोडल मंत्रालय आहे? बरोबर उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय. प्रश्न क्रमांक 2. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दलचे योग्य विधान ओळखा. विधान 1. दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूलशंकर होते. विधान 2. त्यांनी 1875 मध्ये बॉम्बे येथे आर्य समाजाची स्थापना केली. विधान 3. त्यांनी स्वामी विरजानंद नावाच्या अंध शिक्षकांकडून शिक्षण घेतले. विधान 4. त्यांनी वेदांकडे परत चला, गो बॅक टू वेदास अशी घोषणाबाजी करत निषेध केला. आणि योग्य विधाने आहेत 1, 2 आणि 3. प्रश्न क्रमांक 3. गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या उद्देशाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केली? बरोबर उत्तर आहे प्रभाकर. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही? आणि बरोबर उत्तर आहे निवडणूक. प्रश्न क्रमांक 5. 1826 मध्ये यांडाबूच्या तहाचा परिणाम म्हणून खालीलपैकी कोणते युद्ध संपुष्टात आले? बरोबर उत्तर आहे पहिले अँग्लो बर्मा युद्ध. प्रश्न क्रमांक 6. तथाकथित मागास जातींसाठीच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय राजपुत्र कोण होता? बरोबर उत्तर आहे शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 7. माहितीच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि बरोबर विधान आहेत 1, 2 आणि 3. म्हणजेच हे जाणून घेण्यासाठी लोकांचे अधिकार आणि विशेष अधिकार स्वीकारते. 2. हे राजकीय व्यवस्था जबाबदार आणि पारदर्शक बनवते. आणि 3. हे लोकांना सार्वजनिक धोरणे आणि निर्णय घेण्याबाबत जागरूक करते. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते भारतातील पहिले रामसर पाणथळ क्षेत्र आहे? बरोबर उत्तर आहे चिल्का तलाव. प्रश्न क्रमांक 9. शर्म अल शेख येथील COP27 मध्ये डॅश डॅश द्वारे इन आवर लाईफ टाइम ही मोहीम सुरू करण्यात आली होती? आणि बरोबर उत्तर आहे भारताद्वारे. प्रश्न क्रमांक 10. सविनय कायदेभंग चळवळीच्या समर्थनार्थ डॅश डॅश यांनी तामिळनाडूमधील तंजावर किनारपट्टीवरील त्रिचिनोपोली पासून वेदरनियम पर्यंत मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले? बरोबर उत्तर आहे C. राजगोपालाचारी यांनी. प्रश्न क्रमांक 11. डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्याने सफाई कामगार विकास योजना सुरू केली? बरोबर उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 12. डॅश डॅश हे वाईन आणि बियर यासारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे? बरोबर उत्तर आहे इथेनॉल. प्रश्न क्रमांक 13. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने नोंदवलेल्या 2022च्या करप्शन परसेप्शन इंडेक्स नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? आणि बरोबर उत्तर आहे 180 देशापैकी 85वा व सर्वात कमी भ्रष्ट राष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते विधान ईमेल लिहिण्याच्या संदर्भात वाढवले आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपण टू फील्डमध्ये एकापेक्षा जास्त ईमेल पत्ते जोडू शकत नाही हे वाढवले आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतातील कोणते राज्य हे तेथील विस्तीर्ण पसरलेल्या खारफुटी कच्छ जंगलासाठी ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 16. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या जोडीने सुवर्ण पदक जिंकले? बरोबर उत्तर आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या भारतीय राज्यामध्ये सांचीचा स्तूप आहे? आणि बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 18. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 4 अंतर्गत डॅश डॅश द्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते? आणि बरोबर उत्तर आहे वंश परंपरेद्वारे. प्रश्न क्रमांक 19. भारताच्या डॅश डॅशच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे? आणि बरोबर उत्तर आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील. प्रश्न क्रमांक 20. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 नुसार GHG उत्सर्जन आणि डॅश डॅशच्या घटकांमध्ये भारताला उच्च दर्जा देण्यात आला आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऊर्जेचा वापरच्या घटकांमध्ये. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणाला भारताचा मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे ज्योतिबा फुले यांना. प्रश्न क्रमांक 22. प्लासीची लढाई डॅश डॅश मध्ये झाली? आणि बरोबर उत्तर आहे 1757 मध्ये. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडली गेली? बरोबर उत्तर आहे 42वा घटनादुरुस्ती अधिनियम. प्रश्न क्रमांक 24. अंदमान आणि निकोबार बेटांपैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे? बरोबर उत्तर आहे बॅरन बेट.
प्रश्न क्रमांक 25 2022-23 च्या सत्रात खालीलपैकी कोणत्या संघाने रणजी करंडक जिंकला? बरोबर उत्तर आहे सौराष्ट्र. प्रश्न क्रमांक 1 ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या 2021च्या भ्रष्टाचार धारण निर्देशांकामध्ये करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये भारताने 100 पैकी किती गुण मिळवले? आणि बरोबर उत्तर आहे 40. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क अनुसूचित आहे? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 32 मध्ये. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 प्रदान करण्यात आला? बरोबर उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 4 माहितीचा अधिकार RTI अधिनियम 2005 च्या कलम 13.5 नुसार चुकीचा पर्याय निवडा. आणि बरोबर उत्तर आहे A, B, C आणि D हे सर्व पर्याय चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 5 फेब्रुवारी 2022 मध्ये इंदूरमध्ये खालीलपैकी कोणी महापालिकेच्या घनकचरा आधारित गोबर धन प्लांटचे उद्घाटन केले? बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न क्रमांक 6 एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झालेले क्रॉस कोर्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? बरोबर उत्तर आहे जयदीप मुखर्जी. प्रश्न क्रमांक 7 केंद्रीय पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री डॉक्टर संजीव कुमार बालियान यांनी शेतकरी सहकारी संस्था आणि कृत्रिम रेतनामध्ये सहभागी असलेल्या तंत्रज्ञानांना देशातील दुग्धोत्पादन क्षेत्रातील त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल डॅश डॅश प्रदान केला. आणि बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार. प्रश्न क्रमांक 8 22 जानेवारी 1760 रोजी तामिळनाडूमधील वॉन्डिवॉश येथे ब्रिटिशांनी जिंकलेली वॉन्डिवॉशची लढाई खालीलपैकी कोणत्या युद्धाचा भाग होती? बरोबर उत्तर आहे तिसरे कर्नाटक युद्ध. प्रश्न क्रमांक 9 भारतातील कोणत्या पर्वतरांगेला युवा वलित पर्वते असे संबोधले जाते? बरोबर उत्तर आहे हिमालय. प्रश्न क्रमांक 10 डॅश डॅश असे बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटले होते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जर देवाने अस्पृश्यता सहन केली असती तर मी त्याला अजिबात देव असे मानणार नाही. प्रश्न क्रमांक 11 1852 मध्ये डॅश डॅश यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशन MNA ची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे गजुला लक्ष्मी नरसू चेट्टी यांनी. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणते मद्यपेय हे किण्वित द्राक्षांच्या रसापासून तयार केले जाते? बरोबर उत्तर आहे वाईन. प्रश्न क्रमांक 13 सायबर फॉरेन्सिक प्रशिक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी आणि कनिष्ठ सायबर सल्लागारांची नियुक्ती करण्यासाठी डॅश डॅश मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सायबर क्राईम प्रिव्हेन्शन अगेन्स्ट विमन अँड चिल्ड्रन या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे. आणि बरोबर उत्तर आहे गृह व्यवहार मंत्रालयाने. प्रश्न क्रमांक 14 भवानी पाठक आणि देवी चौधराणी खालीलपैकी कोणत्या विद्रोहाशी बंडाशी संबंधित आहेत? बरोबर उत्तर आहे संन्याशी बंडाशी. प्रश्न क्रमांक 15 भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या कोणत्या राज्यामध्ये झोरोस्ट्रियन पारसी जनसंख्येचे सर्वाधिक केंद्रीकरण आहे? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 16 जल जीवन मिशन अंतर्गत डॅश डॅश पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवण्याच्या सरकारच्या संकल्पाचे कार्यान्वयन प्रगती पथावर आहे? आणि बरोबर उत्तर आहे 2024 पर्यंत. प्रश्न क्रमांक 17 परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅश मध्ये समाविष्ट आहे? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 21. प्रश्न क्रमांक 18 वारंवार येणाऱ्या पुरामुळे बिहारचे दुःख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे कोसी. प्रश्न क्रमांक 19 अटल इनोव्हेशन मिशन डॅश डॅश आणि भारतातील डेन्मार्कचा राजदूतावास यांनी डिसेंबर 2021 मध्ये इंडो डॅनिश बायलॅटरल ग्रीन स्ट्रॅटेजिक भागीदारीचा भाग म्हणून नवकल्पनांच्या माध्यमातून जागतिक जल समस्यांना तोंड देण्यासाठी जल नवोन्मेष स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली. आणि बरोबर उत्तर आहे नीती आयोग. प्रश्न क्रमांक 20 राज्य माहिती आयुक्त SIC बद्दल खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत म्हणजेच बरोबर आहेत? आणि बरोबर आहेत पर्याय क्रमांक 3 A, C आणि D. म्हणजेच SIC ची नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. SIC राज्य सरकारकडे वार्षिक अहवाल सादर करते. आणि D राज्य माहिती आयोगामध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त राज्य माहिती आयुक्त समाविष्ट असतात. प्रश्न क्रमांक 21 जेव्हा हुल्लडखोर तरुणांचा एक गट उद्यानात धर्मविरोधी घोषणा देतो तेव्हा ती खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्याच्या विरोधातील कृती ठरते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे या कर्तव्याच्या विरोधातील कृती ठरते. प्रश्न क्रमांक 22 12 ऑक्टोबर 2005 रोजी कोणता अधिनियम लागू झाला? बरोबर उत्तर आहे RTI अधिनियम. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या महिला क्रिकेटपटूने एप्रिल 2023 मध्ये विस्डेन T20 क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड 2022 जिंकला? आणि बरोबर उत्तर आहे हरमनप्रीत कौर.
प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणती MS वर्ड मधील फॉन्ट स्टाईल नाही? आणि बरोबर उत्तर आहे सुपरस्क्रिप्ट. प्रश्न क्रमांक 25 1893 मध्ये विधवा विवाह संघाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे धोंडो केशव कर्वे यांनी. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आणि बरोबर उत्तर आहे A आणि B ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. राजा राममोहन रॉय यांनी ब्रह्मसभा नावाच्या धार्मिक समाजाची स्थापना केली, जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली गेली. आणि 2 ब्राह्मो समाजाने मानवी प्रतिष्ठेवर भर दिला, मूर्तीपूजेला विरोध केला आणि सती प्रथेसारख्या सामाजिक दुष्कृत्यांवर टीका केली. प्रश्न क्रमांक 2 माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदींचा प्रभाव पाडण्यात काही अडचणी आल्यास अडचणी दूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे केंद्र सरकारला. प्रश्न क्रमांक 3 झाडांमध्ये पाणी कसे शोषले जाते? बरोबर उत्तर आहे मुळे म्हणजेच मुळा. प्रश्न क्रमांक 4 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात पुरुष आणि महिला साक्षरतेच्या दरांमध्ये सर्वाधिक अंतर होते? बरोबर उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या वर्षी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंद मठ लिहिले? बरोबर उत्तर आहे 1882 साली. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या राज्य विधानसभांनी लोकायुक्त विधेयक 2022 डिसेंबर 2022 मध्ये मंजूर केले आहे, जे मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद यांना सुद्धा भ्रष्टाचार विरोधी लोकपालाच्या कक्षेत आणते? आणि बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 7 ऑगस्ट 2022 मध्ये महिला समानता दिनानिमित्त महिला उद्योजकांना कर्जाद्वारे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राजस्थान सरकारने सुरू केलेल्या कर्ज योजनेचे नाव काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे महिला निधी. कोळी म्हणजेच स्पायडर विशेषतः कोणत्या गटाशी संबंधित आहेत? आणि बरोबर उत्तर आहे आर्थ्रोपोडा. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्याने 2022 मध्ये हवामान बदल कमी करण्यासाठी बायो विलेज संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे? बरोबर उत्तर आहे त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 10 एप्रिल 2023 मध्ये बोरिया मुजुमदार यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाची कल्पना आणि क्युरेट केले आहे? बरोबर उत्तर आहे सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मॅस्ट्रो. प्रश्न क्रमांक 11 सुंदरबन मध्ये कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? आणि बरोबर उत्तर आहे खारफुटीची जंगले म्हणजेच मँग्रोव्ह फॉरेस्ट. प्रश्न क्रमांक 12 लिंग आधारित भेदभाव आणि हिंसाचार विरुद्ध करण्यात आलेल्या महिनाभर चाललेल्या मोहिमेचे नाव काय आहे, ज्याचे उद्घाटन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी 2022 मध्ये केले होते? बरोबर उत्तर आहे नई चेतना पहल बदलाव की. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या कलमात भारतीय राज्यघटनेच्या 2 प्रकारच्या घटना दुरुस्त्यांचा उल्लेख आहे? आणि बरोबर उत्तर आहे कलम 368. प्रश्न क्रमांक 14 ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या स्वातंत्र्य सैनिकाचे नाव सांगा? आणि बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 15 हवामान बदल, पाणी टंचाई आणि इतर धोक्यांपासून रेशीम उत्पादकांचे संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने देशातील पहिला रेशम कीट विमा कार्यक्रम सुरू केला आहे? आणि बरोबर उत्तर आहे उत्तराखंड राज्याने. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने गुलामगिरी हे पुस्तक लिहिले आहे? आणि बरोबर उत्तर आहे ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 17 भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक ज्यूज आहेत? आणि बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 18 युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी तत्व कशाशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार असल्याची खात्री करणे. प्रश्न क्रमांक 19 इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ हॉर्टिकल्चरल प्रोड्युसर्स वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड्स 2022 जे जेजू दक्षिण कोरियामध्ये पार पडले, त्यात लिव्हिंग ग्रीन फॉर इकॉनॉमिक रिकव्हरी अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ या श्रेणीतील वर्ल्ड ग्रीन सिटी 2022 पुरस्कार खालीलपैकी कोणत्या शहराने जिंकला आहे? आणि बरोबर उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 20 दिलेल्या पर्यायांमधून चुकीची जोडी ओळखा. आणि चुकीची जोडी आहे शिरा बाष्पोत्सर्जन वेन्स ट्रान्सपरेशन. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे नाव बदलून ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर असे नाव दिले आणि मुख्य कायद्यात काही तरतुदी केल्या? बरोबर उत्तर आहे नागरिकत्व सुधारणा कायदा 2015. प्रश्न क्रमांक 22 माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात नियम तयार करणे बद्दल उल्लेख आहे? बरोबर उत्तर आहे कलम 29. प्रश्न क्रमांक 23 गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी केली? बरोबर उत्तर आहे 1905. प्रश्न क्रमांक 24 एक्सेल मधील सूत्रे डॅश डॅशने सुरू होतात? आणि बरोबर उत्तर आहे =, बरोबर या चिन्हाने. प्रश्न क्रमांक 25 बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश डॅश रोजी झाला? बरोबर उत्तर आहे 14 एप्रिल 1891 रोजी. प्रश्न क्रमांक 1 सार्वभौम शब्दाचा अर्थ काय आहे?
बरोबर उत्तर आहे सर्वोच्च शक्ती, सुप्रीम पॉवर. प्रश्न क्रमांक 2, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 उपकलम 1 च्या खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत मंत्रिमंडळाच्या सचिवांच्या चर्चेच्या नोंदीसह मंत्रिमंडळाच्या कागदपत्रांशी संबंधित माहितीचा उल्लेख आहे आणि इतर अधिकारी ते दिले जाऊ शकत नाहीत? बरोबर उत्तर आहे क्लॉज आय, खंड आय. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 52 कशी सुबोध रत्नाकर लिहिला? बरोबर उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांनी. सावित्रीबाई फुले यांची जयंती कोणत्या दिवशी असते? कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 4, राजा राममोहन रॉय हे समाजसुधारक होते आणि त्यांना डॅश डॅशचे जनक म्हणून ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे भारतीय पुनर्जागरणाचे म्हणजेच इंडियन रेनेसेन्सचे. प्रश्न क्रमांक 5, राज्यसभेतील गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या विधानानुसार रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी PM स्वनिधी योजनेअंतर्गत डॅश डॅश टक्के कर्जे अल्पसंख्याक समुदायातील लोकांना देण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे 9.3%. प्रश्न क्रमांक 6, माहितीचा अधिकार अधिनियम 2005चे कोणते कलम विनंती निकाली काढण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे कलम 7. प्रश्न क्रमांक 7, उत्तराखंडच्या राज्यपालांनी 2023 मध्ये राज्यातील भरती परीक्षांमध्ये अनुचित मार्गांचा वापर रोखण्यासाठी मंजूर केलेल्या कायद्याचे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे उत्तराखंड स्पर्धा परीक्षा भरतीमधील अनुचित मार्ग रोखण्यासाठीचा उपाय म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते युकॅरियोटिक म्हणून वर्गीकृत नाही? बरोबर उत्तर आहे सायनोबॅक्टेरिया. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता भारतीय संविधानाचा सर्वात गहन प्रभाव आणि भौतिक स्रोत आहे? बरोबर उत्तर आहे भारत सरकार कायदा 1935. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन केली? बरोबर उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. प्रश्न क्रमांक 11, 1887 मध्ये भारत धर्म महामंडळाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? आणि बरोबर उत्तर आहे पंडित दीनदयालू शर्मा यांनी. प्रश्न क्रमांक 12, इंस्टाग्राम प्रोफाईल पिक्चरचा आकार किती असतो? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 110 बाय 110 पिक्सल. प्रश्न क्रमांक 13, ॲनी बेझंट यांनी डॅश डॅश मध्ये होम रूल चळवळीचा पाया घातला? आणि बरोबर उत्तर आहे मद्रास येथे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए, डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बी, याची सुरुवात 3 एप्रिल 1927 रोजी झाली. सी, नैराश्यग्रस्त वर्गांच्या कारणांचे निराकरण करणे हा मुख्य उद्देश होता. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए, बी आणि सी हे तीनही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 15, निरोगी त्वचा राखण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे आणि ते सामान्यतः लिंबू वर्गीय फळांमध्ये आढळते? बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन सी. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते विधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाबाबत योग्य नाही? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि निवृत्ती वेतन भारताच्या आकस्मिक निधीमधून आकारले जाते, हे योग्य नाही. प्रश्न क्रमांक 17, भारतीय हवाई दलाने 28 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान संस्थात्मक आपत्ती व्यवस्थापन संरचना आणि आकस्मिक उपायांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी आयोजित केलेल्या वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण HADR व्यायामाचे सरावाचे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे समन्वय 2022. प्रश्न क्रमांक 18, ऑगस्ट 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने दहीहंडीला अधिकृतरित्या खेळ म्हणून मान्यता दिली आहे? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 19, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वात कमी आहे? बरोबर उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 20, पर्यावरण व्यवस्थापन श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी खालीलपैकी कोणाला ग्रो केअर इंडिया एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड्स 2022चा प्लॅटिनम पुरस्कार मिळाला आहे? बरोबर उत्तर आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला. प्रश्न क्रमांक 21, गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथाशी कोणता धर्म संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे शीख धर्म. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणती यमुना नदीची उपनदी आहे? बरोबर उत्तर आहे चंबळ. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या राज्याने नद्यांमध्ये भारताचे पहिले नाईट नेव्हिगेशन मोबाईल ॲप लॉन्च करण्यासाठी IIT मद्रासशी सहकार्य केले? बरोबर उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 24, पॅन्जेनेसिसची कल्पना कोणत्या प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञाने मांडली होती? बरोबर उत्तर आहे चार्ल्स डार्विनने. प्रश्न क्रमांक 25, स्वच्छता कामगारांच्या उन्नतीसाठी 2022 मध्ये सुरू करण्यात आलेली नमस्ते योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत किती शहरांमध्ये सुरू केली जाईल? आणि बरोबर उत्तर आहे 500 शहरांमध्ये. प्रश्न क्रमांक 1, भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी जाहीर केली होती? बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न क्रमांक 2, मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा दर्शवते? बरोबर उत्तर आहे भारत आणि चीन.
प्रश्न क्रमांक 3, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात खारफुटीची वनस्पती सर्वाधिक प्रमाणात आढळते? बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 4, भारतातील एकेरी नागरिकत्वाची तरतूद ही कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न क्रमांक 5, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये इंडिया खादी बोर्डाची स्थापना केली गेली? बरोबर उत्तर आहे काकीनाडा अधिवेशन 1923. प्रश्न क्रमांक 6, अंतराळवीरांद्वारे अन्न म्हणून कोणते शैवाल वापरले जाते? बरोबर उत्तर आहे क्लोरेला. प्रश्न क्रमांक 7, दरवर्षी कोणत्या तारखेस जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 11 जुलै. प्रश्न क्रमांक 8, जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2023 नुसार सर्वात निकृष्ट वायू गुणवत्ता निर्देशांक असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? बरोबर उत्तर आहे 8वा. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसींच्या आधारे मूलभूत कर्तव्याशी संबंधित तरतूद राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे स्वर्णसिंग समिती. प्रश्न क्रमांक 10, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रीय हा शब्द जोडण्यात आला होता? बरोबर उत्तर आहे नागपूर अधिवेशन 1891. प्रश्न क्रमांक 11, संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकारांचा उल्लेख आहे? फंडामेंटल राईट्सचा. आणि बरोबर उत्तर आहे पार्ट 3 भाग 3 मध्ये. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या व्यक्तीचे बालपणीचे नाव मूलशंकर असे होते? बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 13, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये पहिले अपील किती दिवसात निकाली काढले जाते? बरोबर उत्तर आहे 30 दिवस. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणाला संगणकाचा मेंदू म्हणतात? ब्रेन ऑफ कम्प्युटर. बरोबर उत्तर आहे CPU. प्रश्न क्रमांक 15, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य हे साक्षरतेची सर्वाधिक टक्केवारी असलेल्या पहिल्या 5 राज्यांपैकी एक नाही? बरोबर उत्तर आहे झारखंड. प्रश्न क्रमांक 16, राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? बरोबर उत्तर आहे राज्यपालाकडून. प्रश्न क्रमांक 17, विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूने लिहिले आहे? बरोबर उत्तर आहे शेन वॉटसन याने. प्रश्न क्रमांक 18, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली? बरोबर उत्तर आहे 1873. प्रश्न क्रमांक 19, मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला गेला आहे? बरोबर उत्तर आहे अरबी. प्रश्न क्रमांक 20, मुंबईत सेवा सदनाची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली? बरोबर उत्तर आहे 1908 वर्षी. प्रश्न क्रमांक 21, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने प्रकाशित केलेल्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? बरोबर उत्तर आहे 85वा. प्रश्न क्रमांक 22, बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते होते? बरोबर उत्तर आहे केसरी. प्रश्न क्रमांक 23, प्रकाश संश्लेषण होण्याचा कालावधी डॅश डॅश आहे. आणि बरोबर उत्तर आहे फक्त दिवसा. प्रश्न क्रमांक 24, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सर्व महिलांना सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताचा अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत महिलांना प्रजनन स्वायत्तता, सन्मान आणि गोपनीयतेचे अधिकार दिले आहेत? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 21. प्रश्न क्रमांक 25, जीवनसत्व B11 चे रासायनिक नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे फॉलिक ऍसिड. प्रश्न क्रमांक 1, बटाट्याचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो? बरोबर उत्तर आहे खोड. प्रश्न क्रमांक 2, सुनील बहादूर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बरोबर उत्तर आहे लॉन बॉल्स. प्रश्न क्रमांक 3, भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली? बरोबर उत्तर आहे 1881 मध्ये. प्रश्न क्रमांक 4, माहिती स्वातंत्र्य हे विधेयक कधी पारित झाले? बरोबर उत्तर आहे वर्ष 2002. प्रश्न क्रमांक 5, भारत छोडो आंदोलनाच्या कालावधीत खालीलपैकी कोण हे ब्रिटनचे पंतप्रधान होते? बरोबर उत्तर आहे विन्स्टन चर्चिल. प्रश्न क्रमांक 6, देशबंधू ही पदवी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे चित्तरंजन दास CR दास. प्रश्न क्रमांक 7, सेल हा शब्द प्रथम कोणत्या इंग्रजी शास्त्रज्ञाने वापरला? बरोबर उत्तर आहे रॉबर्ट हुक. प्रश्न क्रमांक 8, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली? बरोबर उत्तर आहे इसवी सन 1897 मध्ये. प्रश्न क्रमांक 9, क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? बरोबर उत्तर आहे नागार्जुन सागर श्रीशैलम. प्रश्न क्रमांक 10, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? बरोबर उत्तर आहे ॲनी बेझंट. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या क्रीडा संघटनेने अलीकडेच देशातील त्यांच्या करारबद्ध महिला क्रीडापटूंसाठी वेतन समानतेचे धोरण जाहीर केले आहे? बरोबर उत्तर आहे BCCI. प्रश्न क्रमांक 12, राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा कशाच्या माध्यमातून करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे राज्य धोरणाची निर्देशक तत्वे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढलेले आहे? बरोबर उत्तर आहे त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे?
बरोबर उत्तर आहे इंदिरा पॉइंट. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणत्या राज्यात भारत हा आपला पहिला कचऱ्यातून हायड्रोजन वेस्ट टू हायड्रोजन हा प्रकल्प उभारत आहे? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 16 भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये कशाबाबत चर्चा करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मूलभूत कर्तव्ये. प्रश्न क्रमांक 17 मुंबई सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली होती? बरोबर उत्तर आहे NM जोशी यांनी. प्रश्न क्रमांक 18 भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपतीकडे. प्रश्न क्रमांक 19 2011च्या जनगणनेनुसार हिंदूचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते आहे? बरोबर उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 20 माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? बरोबर उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणास संगणकाचा जनक फादर ऑफ कम्प्युटर असे संबोधले जाते? बरोबर उत्तर आहे चार्ल्स बॅबेज यांना. प्रश्न क्रमांक 22 पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर येथे. प्रश्न क्रमांक 23 नैसर्गिक निवडीचा सिद्धांत थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कुणी मांडला? बरोबर उत्तर आहे चार्ल्स डार्विनने. प्रश्न क्रमांक 24 महिला आणि लहान मुले यांना मानवी तस्करांच्या तावडीतून वाचवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? बरोबर उत्तर आहे ऑपरेशन आहत. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या समाज सुधारकास महाराष्ट्राचा सॉक्रेटिस म्हणून ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे MG रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 1 कर्कवृत्त हे भारतातील किती राज्यातून जाते? बरोबर उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 2 ब्राह्मो समाज सैद्धांतिक दृष्ट्या कशावर आधारित आहे? बरोबर उत्तर आहे हिंदू धर्माचा एकेश्वरवादी पंथ. प्रश्न क्रमांक 3 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक आहे? बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 4 असंतोषाचे जनक असे नाव कोणत्या भारतीयास दिले गेले आहे? बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 भारत सेवक समाज सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी चे संस्थापक कोण होते? बरोबर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 6 भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली? बरोबर उत्तर आहे इसवी सन 1872 या वर्षी. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या वर्षी संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला? बरोबर उत्तर आहे 1976. प्रश्न क्रमांक 8 तृतीयपंथी समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी कोणत्या मंत्रालयाने स्माईल योजना सुरू केली आहे? बरोबर उत्तर आहे सामाजिक न्याय मंत्रालय. प्रश्न क्रमांक 9 स्पॅम ही संज्ञा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे संगणक. प्रश्न क्रमांक 10 भारताचे उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? बरोबर उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न क्रमांक 11 गुलामगिरीचे लेखन कुणी केले होते? बरोबर उत्तर आहे ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 12 सरकारने सरोगसी नियमन अधिनियम डॅश डॅश अंतर्गत सरोगसी नियम 2022 जारी केले आहेत? बरोबर उत्तर आहे 2021. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांची तरतूद ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्याकडून. प्रश्न क्रमांक 14 अल्बुमिन हे कशाचे उदाहरण आहे? आणि बरोबर उत्तर आहे सिंपल प्रोटीन्सचे. प्रश्न क्रमांक 15 भारत हा नुकताच द ॲग्रिकल्चरल इनोव्हेशन मिशन अँड द क्लायमेट चेंज या उपक्रमात सहभागी झाला आहे. या उपक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे 2021 या वर्षी. प्रश्न क्रमांक 16 कच्च्या फळांना पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? बरोबर उत्तर आहे ॲसिटिलीन. प्रश्न क्रमांक 17 भारतीय वन सर्वेक्षणाचे मुख्यालय कोठे आहे? बरोबर उत्तर आहे देहरादून येथे. प्रश्न क्रमांक 19 1929च्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट घोषित केले गेले. हे अधिवेशन कोठे आयोजित केले होते? बरोबर उत्तर आहे लाहोर येथे. प्रश्न क्रमांक 19 वनस्पतीचा मूलभूत भाग कोणता असतो? बरोबर उत्तर आहे पाने. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोण हे भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते? बरोबर उत्तर आहे वजाहत हबीबुल्लाह. प्रश्न क्रमांक 21 खाली नमूद केलेल्या कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक संख्येने वन्यजीव अभयारण्ये आहेत? बरोबर उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेटे येथे. प्रश्न क्रमांक 22 सावज हा शुभंकर कोणत्या खेळाशी निगडीत आहे? बरोबर उत्तर आहे 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022. प्रश्न क्रमांक 23 भारताचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार? बरोबर उत्तर आहे यशवर्धन कुमार सिन्हा. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या राज्यात जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 25 खालील पर्यायातून अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन 1918 चे संस्थापक निवडा. बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी.
प्रश्न क्रमांक 1. भारतातील पहिल्या चित्ता अभयारण्याची पायाभरणी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात झाली? बरोबर उत्तर आहे कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 2. माहितीचा अधिकार कायदा भारतीय संसदेच्या कायद्याने कधी स्वीकारला गेला? बरोबर उत्तर आहे 15 जून 2005 रोजी. प्रश्न क्रमांक 3. कोणते वर्ष हे भारतातील लोकसंख्या विभाजनाचे वर्ष, इयर ऑफ डेमोग्राफिक डिवाइड इन इंडिया म्हणून ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे 1921. प्रश्न क्रमांक 4. रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले राष्ट्रगीत पहिल्यांदा कोणत्या काँग्रेस अधिवेशनात गायले गेले? बरोबर उत्तर आहे कलकत्ता अधिवेशन 1911. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या भारतीय शहराने सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा किताब पटकावला आहे? बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 6. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त भारत सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे, ज्याचा उद्देश संपूर्ण भारतामध्ये मानसिक आरोग्य सेवेची उपलब्धता वाढवणे आहे? बरोबर उत्तर आहे टेलिमानस. प्रश्न क्रमांक 7. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वनांच्या संरक्षणासाठी सरकारने वन धोरण सर्वप्रथम कधी जाहीर केले? बरोबर उत्तर आहे इसवी सन 1952 मध्ये. प्रश्न क्रमांक 8. पश्चिम भारतातील सांस्कृतिक पुनर्जागरणाचा अग्रदूत कोणाला म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे MG रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 9. संसदेच्या सलग 2 सत्रांमधील कमाल मॅक्झिमम वेळेतील अंतर किती असतो? बरोबर उत्तर आहे 6 महिने. प्रश्न क्रमांक 10. भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्षा बनण्याची संधी कोणाला मिळाली आहे? बरोबर उत्तर आहे PT उषा यांना. प्रश्न क्रमांक 11. भारतातील बहुतांश राज्यांच्या सीमेला लागून असलेले राज्य कोणते आहे? बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 12. कोणता समाजसुधारक लोकहितवादी या टोपण नावाने ओळखला जातो? बरोबर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 13. फळांच्या अध्ययनास काय म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे फल विज्ञान पॉमॉलॉजी. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते मशरूम आहे? बरोबर उत्तर आहे बुरशी फंगी. प्रश्न क्रमांक 15. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिला साक्षरतेच्या बाबतीत केरळ नंतर खालीलपैकी कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो? आणि बरोबर उत्तर आहे मिझोराम. प्रश्न क्रमांक 16. ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना कुणी केली होती? बरोबर उत्तर आहे नवाब सलीमुल्लाह. प्रश्न क्रमांक 17. सध्या संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज आहेत? बरोबर उत्तर आहे 11. प्रश्न क्रमांक 18. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व महिलांना त्यांच्या वैवाहिक स्थिती लक्षात न घेता गर्भधारणेच्या डॅश डॅश आठवड्यापर्यंत सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार वाढवून दिला आहे? आणि बरोबर उत्तर आहे 24 आठवड्यापर्यंत. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या समाजसुधारकाने 1896 मध्ये पुण्यात विधवा गृहाची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे धोंडो केशव कर्वे म्हणजेच DK कर्वे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? बरोबर उत्तर आहे गंगा. प्रश्न क्रमांक 21. भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 22. माहितीचा अधिकार भारतात कधी लागू करण्यात आला? बरोबर उत्तर आहे 12 ऑक्टोबर 2005. प्रश्न क्रमांक 23. संगणक प्रिंटर कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? बरोबर उत्तर आहे आउटपुट. प्रश्न क्रमांक 24. दुधामध्ये कोणत्या प्रकारची प्रथिने आढळतात? दिलेल्या पर्यायावर आधारित उत्तर द्या. बरोबर उत्तर आहे केसिन प्रोटीन केसिन प्रथिने. प्रश्न क्रमांक 25. जयप्रकाश नारायण यांच्याशी संबंधित पक्ष कोणता होता? बरोबर उत्तर आहे सोशलिस्ट पार्टी म्हणजेच समाजवादी पक्ष. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी काय घ्राणेंद्रियाचा सूचक आहे? बरोबर उत्तर आहे लवंग तेल. प्रश्न क्रमांक 2. एखादी नदी ही महासागर, सागर, खाडी, तलाव, जलाशय, सपाट शुष्क क्षेत्र व अन्य नदीला जिथे जाऊन मिळते त्या ठिकाणच्या नदीच्या मुखाशी निर्माण होणारे भूरूप यावरील विधानाच्या संदर्भातील भूरूप ओळखा. आणि बरोबर उत्तर आहे त्रिभुज प्रदेश. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर ओळखा. बरोबर उत्तर आहे चिल्का तलाव. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही? आणि बरोबर उत्तर आहे महानदी ही यमुना नदीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 5. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कुणी भूषवले? बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते डाय हायब्रिड क्रॉसचे योग्य फेनोटायपिक अनुक्रम गुणोत्तर आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही? आणि बरोबर उत्तर आहे अपरिवर्तनीय राज्यघटना. प्रश्न क्रमांक 8. 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे? बरोबर उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 9. UNFCCC च्या नेतृत्वाखालील होणाऱ्या COP28 साठी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे?
बरोबर उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती UAE. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात प्रथमच बाल न्याय कायदा संमत झाला? आणि बरोबर उत्तर आहे 1986. प्रश्न क्रमांक 11 प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडा. बरोबर उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोण चितगाव शस्त्रागार छाप्याशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे सूर्य सेन. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही? बरोबर उत्तर आहे परमहंस मंडळी. प्रश्न क्रमांक 14 मरू वनस्पती कोणत्या प्रकारच्या हवामानात आढळतात? आणि बरोबर उत्तर आहे वाळवंटी हवामान किंवा उच्च पठार क्षेत्रात. प्रश्न क्रमांक 15 खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय होते? आणि बरोबर उत्तर आहे खुदाई खिदमतगार. खान अब्दुल खान गफार यांनाच सरहद गांधी म्हणून सुद्धा ओळखतात. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते वय लिंग पिरॅमिड एज सेक्स पिरॅमिड नाही? आणि बरोबर उत्तर आहे विनाशकारी डिस्ट्रक्टिव्ह. प्रश्न क्रमांक 17 खाली दिलेल्या विधानाच्या आधारे खालील धार्मिक सामाजिक सुधारणा चळवळ ओळखा. ही एक पुनर्जीवनवादी चळवळ होती. तिच्या धार्मिक शिकवणीत नैतिक धार्मिक उन्नतीसाठी इस्लामची उदारमतवादी व्याख्या समाविष्ट होती. शिक्षणात पाश्चिमात्य प्रभाव पडू शकला नाही. संयुक्त प्रांतातील सहारनपूर जिल्ह्यात याची सुरुवात झाली आणि ती चळवळ होती देवबंद चळवळ. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता न्यायलेख कलम 32 अंतर्गत केवळ न्यायिक संस्था न्यायालयांना लागू केला जातो? बरोबर उत्तर आहे प्रतिबंध. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणती जोडी चुकीच्या पद्धतीने जुळवलेली आहे? आणि बरोबर उत्तर आहे जीवनसत्व B11 बायोटीन. प्रश्न क्रमांक 20 खालील विधान वाचा आणि संज्ञा ओळखा. हे HTML चा भाग आहे. ते मार्ग निश्चित करते. ब्राउझर वेब पृष्ठावर मजकूर प्रदर्शित करतो. आणि बरोबर उत्तर आहे टॅग. प्रश्न क्रमांक 21 1832 मध्ये लोकांमध्ये सामाजिक सुधारणांच्या जागृतीसाठी दर्पण हे वृत्तपत्र कुणी सुरू केले आणि त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्तांच्या निवड समितीचा एक सदस्य नाही? आणि बरोबर उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 23 जननी सुरक्षा योजनेबाबत खालीलपैकी काय सत्य नाही? आणि बरोबर उत्तर आहे कितीही जिवंत अर्भकांसाठी हे लागू आहे हे सत्य नाही. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोण हे राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतात? बरोबर उत्तर आहे राज्याचे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्याची सूचना कोणत्या समितीने केली? बरोबर उत्तर आहे स्वर्णसिंग समिती.